जोपर्यंत नर आणि मादाला अंड क्रॉस होत नाही तोपर्यंत ते अंड्यांमध्ये जीव बनवू शकत नाही. पॉइंट आहे हा. तर हे महत्वाचं आहे. फक्त 1300 रुपयाची किट आहे. 10 अंड्यांपासून 200 अंड्यांपर्यंत तुम्ही ज्याच्यात पाहिजे त्याच्यात फक्त याला इन्स्टॉल करायचं आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. आजचा व्हिडिओ कोंबडी पालक शेतकऱ्यांसाठी खास असणार आहे. कारण जे शेतकरी कोंबड्याचे पिल्ले काढून कोंबड्या मोठ्या करून विकतात किंवा कोंबड्याचे पिल्ले विकतात, अशा शेतकऱ्यांना प्रोडक्शन करण्याची जी गती आहे ती अधिक वाढवली पाहिजे, ज्यामधून तुमचं उत्पादन अगदी दुप्पट तिप्पट झालं पाहिजे. मग ते कसं केलं पाहिजे, मग हे इन्क्युबेटर कसं काम करतं, याच्यामध्ये किती पिल्लं असतात, पिल्ले कसे काढले पाहिजेत आणि त्याचा रेशो कसा असतो, या सर्व माहितीबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग बारामती येथील ही जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे कसं काम करते आज आपण पाहूया. शेख सर, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातले आपले शेतकरी बांधव आहेत, त्यांना परिचय सांगा तुमचा इथला. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव हजरत शेख. लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग बारामती मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. शेख सर, या क्षेत्रामध्ये तुमचा गाडा अभ्यास आहे, खूप अनुभव आहे. सुरुवात इथून करू आपण. काय सांगाल की इन्क्युबेटरच्या माध्यमातून पिल्ले काढून म्हणा किंवा मग अधिक पटीने पिल्ले काढून ह्याच्यातून चांगला व्यवसाय उभा करू शकतो, त्याबद्दल तुमच्या अनुभवावरून काय सांगाल तुम्ही? हे बघा, आता ही जी कोंबडी बसून आपण जी पिल्लं काढत होतो ही एक जुनी पद्धत झाली आणि काळानुसार जे बदल करणं गरजेचं आहे ते आहे इन्क्युबेटर. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल पद्धतीने म्हणजे जास्तीत जास्त पक्षी काढू शकता आणि जिथे आपण कोंबडी बसून समजा 12, 15, 18 अंडी ठेवून पिल्लं काढतो, तिथेच तुम्ही इथे 100, 200, 1000, 2000, 5000 गरजेनुसार तो सेटअप उभा करून आपला व्यवसाय वाढवू शकतो, आपली इन्कम वाढवू शकतो. तर हा एक इन्क्युबेटर माध्यमातूनच होणार आहे. कारण की कोंबडी बसून तुम्ही एक 200-300 पक्षीपर्यंत सहज पोहोचू शकणं मर्यादित राहू शकतो. अगदी म्हणजे लिमिट आहे त्याची प्रत्येक गोष्टीची. पण इन्क्युबेटर घेतल्यानंतर त्याच्यातून हॅचिंग केल्यानंतर तुम्हाला लिमिट कसलीच राहत नाही. एक साधारणतः गुंतवणुकी संदर्भात काय सांगाल की तो व्यवसाय किती रुपयापासून स्टार्ट होऊ शकतो, किती हजारापासून होऊ शकतो किंवा कसा केला? अगदी सोपं आहे, काहीच अवघड नाही. बघा, माझ्याकडे इन्क्युबेटर जे सुरुवात आहेत ना, हे 5000 पासून सुरुवात आहे. म्हणजे फक्त 5000 फक्त 5000 पासून सुरुवात आहे. म्हणजे छोट्यात छोटा शेतकरी सुद्धा तो घेऊन आरामात आपला व्यवसाय चालू करू शकतो. आणि ज्यांना मोठ्या स्वरूपात करायचं तर पाहिजे ती रेंज मिळते. ज्याचं जसं बजेट आहे त्यानुसार आपल्याकडे इन्क्युबेटर उपलब्ध आहे. 5000 पासून सुरुवात आहे, वरची काहीच लिमिट नाही. जेवढी मोठी पाहिजे तेवढी मोठी आपल्याकडे अवेलेबल आहेत. कोंबडी खालून काढलेलं पिल्लू आणि इन्क्युबेटर मधून काढलेलं पिल्लू यामध्ये फरक काय, किंवा जर इन्क्युबेटर मधून काढलं ते गावरान नाही किंवा मग क्रॉस होतं, त्याबद्दल काय मत आहे? नाही, असं खूप जणांचं आहे. आम्हालाही हा एकदम कॉमन प्रश्न आहे आणि सगळ्यांचा येतो. याच्यात काहीच नाही. बघा, कोंबडी बसवल्यानंतर कोंबडी अंड्यांना ऊब देते, त्याच्या शरीराची ऊब देते. बरोबर. त्या उभेवरती ती पक्षी तयार होत असतात. बरोबर. इन्क्युबेटर काय करतं, तेच सेम कोंबडीच्या शरीराची ऊब इन्क्युबेटर मध्ये आपण मेंटेन करतो, कंट्रोल करतो. बरोबर. आणि त्याच उभेवरती ती पिल्लं निघत असतात. त्यामुळे कोंबडी खाली बसवलेली किंवा कुठल्याही इन्क्युबेटर मधून निघालेली पिल्लं काहीही फरक, प्रोसेस सेम आहे. कारण की प्रोसेस बेसिक आहे. शरीराची ऊब तेवढी फक्त आपण मशीनमध्ये मेंटेन करतो, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. अंड तेच आहे, तेच अंड आहे. आणि दुसरं राहिलं की ब्रीडचं तुम्ही म्हटला, तर तुम्ही जे जातीचं त्याच्यामध्ये अंड ठेवलं त्याच जातीचं पक्षी निघणार आहे ना. आता तुम्ही कोंबडी बसवली, कोंबडी खाली समजा तुम्ही एक अस्सल गावरान अंड ठेवलंय, त्याचबरोबर समजा तुम्ही एक कावेरीचं ठेवलंय, समजा एक कडकनाथचं ठेवलंय, एखादं ब्लॅक एस्ट्रॉलॉपचं ठेवलंय, तर जे ठेवलंय तेच पिल्लं निघणार आहे. कोंबडी काही बदली करू शकत नाही, ती फक्त उभच देते. तसंच सेम इन्क्युबेटर करणार आहे. पॉइंट आहे. इन्क्युबेटर ही काही वेगळं नाही करणार आहे. इन्क्युबेटर ही काय करतोय, त्या अंड्यांना फक्त गरमी देतोय, फक्त ऊब मेंटेन करतोय, बॉडी टेम्परेचर कंट्रोल करणे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आता एक गोष्ट आहे की तुम्ही जे लाईफ इन्क्युबेटर हॅचिंगच्या माध्यमातून जे इन्क्युबेटर बनवता त्यात खूप वेगवेगळे प्रकार तुम्ही सांगितले. बरोबर. आता डीप मध्ये सांगायचं ते प्रकार किती, ते काम कसं करतं, पिल्ले कसे निघतात, कशी काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून एक ना एक गोष्ट शेतकऱ्यांकडे पाहिजे. सुरुवात कशी कराल? बघा, इन्क्युबेटर तर बऱ्याच प्रकारचे आहेत. आता जसं आपल्या समोर हे एक इन्क्युबेटर आहे, तर हे आपलं आहे 360 अंड्यांच्या कॅपॅसिटीमध्ये. 360. हा, तर याच्यात आपण भरपूर व्हेरायटी बनवतो. आता तुम्हाला जर दाखवायचं म्हटलं तर बघा, याच्यामध्ये अल्युमिनियमचे ट्रे असतात, टेम्परेचर ऑटोमॅटिक कंट्रोल होतं याच्यामध्ये. त्याचबरोबर ह्युमिडिटी जी असते ती पण ऑटोमॅटिकली कंट्रोल होऊन जाते. अच्छा. टर्निंग जे आहे
हे पण याच्यात ऑटोमॅटिक म्हणजे जे अंडी जी घोळण्याचा जो प्रकार आहे हा. तो देखील सगळा ऑटोमॅटिकली होतो. अच्छा, आता हे जवळून दाखवाय शेतकऱ्यांना हे काम कसं करतात? आता हे जे आहे याला फॉगर म्हणतात. हा. हे ह्युमिडिटी मशीन मध्ये वाढवण्याचं काम करतं. हा. म्हणजे समजा इन केस मशीन मध्ये ह्युमिडिटी कमी पडली हा. तर हे ऑटोमॅटिकली चालू होऊन जाणार आहे. गरजेपुरतं ऑटोमॅटिक चालू होणार आहे आणि ऑटोमॅटिकली बंद होणार आहे. आणि टर्निंग पण जे तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक 2 तासाला 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिक चालू होणार. म्हणजे जे काही आहे ते तुम्हाला इथे समोर दिसणार आहे. हा. इथे इंडिकेटर आहे. जसं आता हा खाली जो फॉगर आहे ह्युमिडिटीसाठी तो चालू झाला तर तुमचा इथला इंडिकेटर चालू झाला, निळी लाईट लागल. ही निळी लाईट लागणार. बरोबर. म्हणजे तुमचा फॉगर चालू झाला तर तुमची निळी लाईट लागणार आहे. हा. त्याचबरोबर जेव्हा तुमचं टर्निंग होतं ना तेव्हा ही पिवळी लाईट लागते. आता अजून एक इंडिकेटर आहे इथे ग्रीन. हा. हे इंडिकेटर केव्हा चालू होणार? समजा मशीन मध्ये इन केस हा. ओव्हर टेम्परेचर झालं, टेम्परेचर वाढलं हा. तर ते एक्स्ट्राचं टेम्परेचर बाहेर काढण्यासाठी एक्झॉस्ट फॅन पाठी लावलेले असतात. ते अच्छा. एक्स्ट्रा गरमी बाहेर काढून टाकतं. तेव्हा हा ग्रीन इंडिकेटर म्हणजे ऍडजस्ट फॅन पाठीमागचा चालू झाला हा तर ही ग्रीन लाईट लागणार. अगदी बरोबर. तर सगळं काही जे आपले शेतकरी बंधू आहेत ना बाहेरूनच कळणार आहे. दुसरं याला आता पुढे समोर आपण ग्लास लावलेली आहे. बरोबर. तर याचा फायदा काय होतो की तुम्हाला बाहेरूनच ते कळणार आहे की बाबा पक्षी निघायचा टायमिंग कसा झाला, खाली आता तिथे पाणी कमी झालं, संपलं, बाहेरून दिसतं सगळं. बाहेरूनच सगळं दिसणार. अच्छा. हा. आणि याच्यात आपल्याकडे भरपूर व्हेरायटी हा. आहेत. याच्यामध्ये आता हे जसं अल्युमिनियम ट्रे मध्ये एक फायबर ट्रे मध्ये पण आपण बनवतो. हा. मेटलचीच बॉडी येणार दोघांची. हा. आणि ट्रे आता जसे याच्यात अल्युमिनियम आहे त्याच्यात फायबरचे येणार. अच्छा. आणि 160 अंड्यांपासून 630 पर्यंतची रेंज आहे याच्यात. 160 आहे फायबर ट्रे मध्ये, 240 आहे, 320 आहे, त्याच्यानंतर 450 आहे, 500 आहे, 580 आहे याच्यामध्येच. तर अंडी पण आपल्याला 5 दिवसाचीच लागतात. कुठल्याही अच्छा. इन्क्युबेटरला 5 ते 6 दिवसापर्यंतचीच अंडी वापरायची. शिळी अंडी वापरली की रिझल्ट कमी येणार, हा म्हणजे ते सक्सेसच नाही होणार. आणि त्याचबरोबर काय असतं, नर आणि मादाला क्रॉस जोपर्यंत अंड होत नाही तोपर्यंत त्या अंड्यात जीव सुद्धा बनवू शकत नाही. तो डबल सांगा पॉईंट. हा पॉईंट असा आहे जसं अंडी ताजी पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे की हा बाबा आम्ही कोंबडी बसवतो, अंडी ताजी लागतात, बरोबर, 5-6 दिवसापर्यंतची अंडी वापरतात. हा. पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे की जोपर्यंत नर आणि मादाला अंड क्रॉस होत नाही हा. तोपर्यंत ते अंड्यांमध्ये जीव बनवू शकत नाही. पॉईंट आहे हा. हा, तर हे महत्वाचं आहे. जसं आपण सुरुवातीला पिवळा बल्ब असतो ना तसाच राहतो किंवा तो सडून काळा होऊन जातो. मग ते केव्हा होतंय? जेव्हा तो नर आणि मादाला अंड क्रॉसच झालेलं नाहीये. ते कसं केलं पाहिजे क्रॉस? त्याचा एक बेसिक रूल आहे. हा. प्रत्येक 5 कोंबड्यांबरोबर एक कोंबडा असणं गरजेचं आहे. प्रत्येक 5 कोंबड्या बरोबर एक कोंबडा असणं गरजेचं आहे. ज्यांनी हा रेशो मेंटेन केला त्यांना मशीन असो किंवा कोंबडीच्या खाली अंडी ठेवा, आरामात 90-95% रिझल्ट मिळतो. आता जर ह्याच्या वॉरंटी बद्दल बोलाल, ह्याच्या किमतीबद्दल बोलाल, काय? याच्यामध्ये 1 वर्षाची वॉरंटी आहे आणि आपण ऑल इंडिया डिलिव्हरी सुद्धा फ्री देतो. डिलिव्हरीची सध्या जी आहे आपली फ्रीची पॉलिसी आहे, फ्री डिलिव्हरी देतोय. अच्छा. आता हा जो विंडोवाला जो आहे हा. याच्यात आपण काय करतो, फक्त 5,000 रुपये बुकिंग अमाऊंट घेतो. हा. फक्त. आणि बाकीचं सगळं पेमेंट तुम्हाला जेव्हा पार्सल पोच होईल कॅश ऑन डिलिव्हरी. कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये बाकीचं पेमेंट करू शकतो. अच्छा. आणि याच्या पुढे ह्या ज्या आहेत हा. यांना विंडो नाहीये, हा. तर याच्यामध्ये 3,000 रुपये बुकिंग अमाऊंट घेतो. अच्छा. आणि बाकीचं जे काही पेमेंट आहे तुम्ही पार्सल पोच झाल्यावर करू शकता. 1 वर्षाची वॉरंटी असते या सगळ्यांची. अच्छा. कुठलाही पार्ट खराब होऊन द्या 1 वर्षामध्ये, तो फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला नवीन अवेलेबल करून देतो, रिपेअर करून देतो. जसं गरजेनुसार आहे तुम्हाला ते पॉलिसी मधून आपल्याकडे फ्रीमध्ये होऊन जाणार. अच्छा. आता याच्यात फक्त एकच पार्ट आहे फॉगर, तो याच्यात वॉरंटीमध्ये इन्क्लुडिंग नसतो. एकच पार्ट असा आहे जो फॉगर इन्क्लुडिंग नसतो, वॉरंटीमध्ये नसतो, पण एक एक्स्ट्रा तुम्हाला अवेलेबल केलेला असतो प्रत्येक मशीन बरोबर. एक युजेबल तर आहेच, एक एक्स्ट्रा देतो. आणि बऱ्याचशा मॉडेलमध्ये काही ना काही एक्स्ट्रा पार्ट्स आहेत जे आम्हाला वाटतात की गरजेनुसार दिले पाहिजे, ते आपण याच्यात दिलेले असतात. आता फॉगर, बऱ्याच जणांचे फॉगरचे प्रॉब्लेम असतात, तो प्रॉब्लेम येतो कशाने नेमका? हा, महत्वाचा. आता फॉगर काय येतो प्रॉब्लेम? आता फॉग हा प्रकार काय आहे, त्याच्यात समजा पाण्यामध्ये बारीक माती असेल, कण असतील, क्षार असतील. हा, क्षार खूप महत्वाचं. जर क्षार असले तर हळूहळू फॉगचा स्पीड जो आहे ना तो हळूहळू कमी होतात. आता हे थोड्या वेळेसाठी बंद झाले. आता हे समजा चालू झालं तर काय होणार, समजा आता फॉगर हा चालू झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यात जे बारीक कण असतील, क्षार असतील, तर ते त्याच्यावरती जमा होऊन जातात फॉगरवरती. वरती त्या फॉगर जिथून जनरेट करतोय फॉग तिथे ते जमा होतात आणि हळूहळू फॉगचा स्पीड कमी 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 होऊन तो बंद पडून जातो. अच्छा. हा, तर याच्यामध्ये फॉगर म्हणजे जर तुम्हाला व्यवस्थित हँडल करायचा आहे, तो बंद पडू नये, तर तुम्हाला क्षारवालं पाणी अजिबात वापरायचं नाही. आणि अजून एक गोष्ट की पाणी संपून द्यायचं नाही. आता ह्याच्यामध्ये जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत ते चालणार आहे. जसं तुमचं पाणी कमी झालं तर तो फॉगर जळून. अच्छा. ह्याची लेवल किती असली पाहिजे? 60 ते 70% पाणी असणं गरजेचं आहे. दाखवा एक वेळेस फॉगर. हा, शेतकरी बांधवांनो,
हा फॉगरचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा 60 ते 70% या ट्रे मध्ये तुम्हाला पाणी असणं गरजेचं आहे. ह्याच्यातलं पाणी कमी झालं तर फॉगर बंद पडणार आहे, तुमचं इथं काम बंद होईल. त्याच्यामुळे पाणी मेंटेन करा. सर्वात महत्वाचं की याच्यातलं जे पाणी शक्यतो क्षार नसलेलं पाणी याच्यात वापरा. कारण का हे जर गेलं तुमच्या एक वेळेस तर पुन्हा सिस्टम बंद पडते, मध्ये अंडे ठेवलेले असते, त्याच्यावर पुन्हा प्रॉब्लेम. त्यामुळे याचं लक्ष द्या. कारण का तुम्हाला ह्याच्याबरोबर एक एक्स्ट्रा येणार आहे, त्यामुळे अडचण नाही, पण काळजी घेतलेली कधीही चांगली. आता हा जो आहे हा पण आपला मेटल बॉडी अल्युमिनियम ट्रेचा आहे. दाखवा हे. जसं त्याला विंडो होती, याला विंडो नाहीये. बाकी अच्छा. फंक्शन ऑलमोस्ट सेम Same. असतात. हा. कॉस्टिंग नुसार जो काही फरक पडलेला असतो, हा. माझ्या हिशोबात काहीतरी 3,000चा कॉस्टिंग फरक आहे. याच्यापेक्षा ती एक 3,000ने रेंज वरती जाते. कारण अच्छा. की ते विंडो वगैरे लावणे, जे इंडिकेटर्स एक्स्ट्रा आहेत हा. आणि त्यानुसार जे काही कॉस्टिंग वाढले तेवढंच 3,000 रुपये. याच्यापेक्षा त्याची कॉस्टिंग अंदाजे वरती जाते, याच्या आपण Plus पुढे जाते, गेलो. जास्त जाते. जास्त जाते. हा. पुढे गेलो तर त्याच्या आपण पुढे इथे आहे हा. सेम तसं. हा. हे मेटलच्याच बॉडीमध्ये येणार, अल्युमिनियमच पूर्ण. याच्यात ट्रे फायबरचे आहेत बघ. अच्छा. याच्यात जे ट्रे आहेत ना, हे हा. फायबरचे आहेत. अच्छा. तर त्यानुसार कॉस्टिंगला फरक पडतो. म्हणजे अल्युमिनियम ट्रे पेक्षा फायबर ट्रे प्राइस नुसार अजून कमी आहेत. अच्छा. हा, म्हणजे याच्यात पण आपण व्हेरायटी बनवतो. आता हे योगायोगाने बघा इथे सगळे चेकिंगलाच लावलेले हा. आहेत. ही 160 अंड्यांची आहे, ही 240 आहे, ही 320 आहे, ही 400 आहे. अच्छा. त्याच्यानंतर याच्यात 500, 580 अशी रेंज मिळून जाते. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना जसं रिक्वायरमेंट जशी तशी अवेलेबिलिटी होऊन जाते. आणि जसं आता मी सांगितलं, आता याच्यातच समजा आता ही 400 अंड्यांची मशीन आहे. बरोबर. बाबा 400 अंड्यांची मशीन घेतले, पण आता माझ्याकडे 200 अंडी अवेलेबल होतात. हा. काहीच अडचण नाही. एका ट्रेला सरासरी 80 अंडी बसतात. बरोबर. आज हा ट्रे समजा तुम्ही आज लावला, दाखवा 2 समोर या. ते 3 दिवसानंतर तुम्ही हे 2 ट्रे लावू शकता. अच्छा. असं गरजेचं नाहीये की तुम्ही हा. जर 400 अंड्यांची मशीन घेतलेली हा. आहे तर तुम्हाला 400 अंडी एका वेळेस ठेवायची आहे. काहीच गरज नाही. अच्छा. तुमच्याकडे समजा 80 अंडी उपलब्ध झालेत, तुम्ही हा ट्रे आज लावा. समजा 1 तारीख आहे, 1 ट्रेला तारखेला हा ट्रे लावलाय. समजा 5 दिवसानंतर परत तुमच्याकडे 80, 120, 150 अंडी अवेलेबल झाली. हे 2 ट्रे लावा. याच्यावरती 1 तारीख टाका, त्याच्यावरती 5 तारीख टाका. मार्किंग करून ठेवायचं, मी तुमच्या लक्षात राहील. लक्षात राहतं आणि पाठीपुढे ठेवू शकता. एका ट्रे मध्ये 80 अंडी 80 अंडी बसतात त्याच्यामध्ये. ऑटोमॅटिक हे गोळ्या जाणार. हा. क्या बात आहे. आणि काय करायचं, हा. जेव्हा समजा तुम्हाला फक्त आता एका वेळेस लावलं असेल हा. तर टर्निंग आपल्याला बंद करायचं असतं 18 दिवस पूर्ण झाल्यानंतर. बरोबर. तर सगळे एकत्र लावले तर इथली एक पिन काढली की तुमचे सगळे टर्निंग बंद होणार. पॉइंट आहे सर, शेतकरी बांधवांनो हा पॉइंट आहे. कारण तुम्ही तुमच्याकडे 80 अंडे आले, तुम्ही एकच ट्रे लावला, त्याच्या 5 दिवसांना पुन्हा दुसरा ट्रे लावला, तुम्ही म्हणता ह्याला 18 दिवस झालेत म्हणून इथून बंद करा, सगळा गोळ होऊन बसेल. तुम्हाला काय करायचंय, इथं 80 अंडे टाकलेत, तुम्हाला फक्त एकच पिन काढायचं, कारण हा ट्रे बंद झाला पाहिजे. मग अंडे ठेवल्याच्या नंतर याच्यानंतर 18 दिवस कधी झालेत ते बघायचे, पुन्हा इथली पिन काढायची. म्हणजे ही सिस्टम लक्षात आहे, लक्षात ठेव. नाहीतर इथं 18 दिवस झालेत, सगळे नंतर टाकलेत, काढली पिन, सगळंच बंद. तेवढं फक्त समजून घ्यायचं. समजा आपल्याकडे नाहीये 400 अंडी एका वेळेस, आपण एक बॅच नुसार लावू टप्प्यानं आपण- शकता. काही अडचण नाही. सुंदर. हा, त्याला काही अडचण नाही. आणि फक्त कोंबडीचेच नाही, हा. तर याच्यात कोंबडीचे करू शकता, बदकाची करू शकता, राजहंसाची करू शकता, टर्कीची करू शकता, गिनी फॉलची करू शकता, फॅन्सी बर्ड्स होतात. जे ऑप्शनल तुम्हाला जे करायचंय. दुसरी गोष्ट, हा. हे जेवढे आता तुम्हाला समोर इन्क्युबेटर दिसतात ना, तो 160चा असून द्या, 500चा असून द्या, 1000चा असून द्या, सगळे आपल्या इन्व्हर्टरवर चालतात. सगळे इन्व्हर्टरवर चालतात. फक्त 380 वॅटचा लोड आहे, हा. काहींना 480चा लोड आहे. म्हणजे प्रत्येक इन्व्हर्टरवरती चालेल, या दृष्टीनेच आपण याला डिझाईन केलेलं आहे. तुम्ही जर इकडे पाहिलं नाही, सर्व ही महिला मंडळी आहेत, सर्व काम करतायत आणि तुमच्या समोर ओपन आहे. जसं आपलं ओपन किचन असतं का, सगळी मॅन्युफॅक्चरिंग ओपन आहे आणि अशा पद्धतीत काम चालतं. आपण काम कशा पद्धतीत चालतं सविस्तर बघणार आहोत. आपण फक्त जे छोटं आहे, छोट्या शेतकऱ्यांसाठी घरगुती वापरासाठी इन्क्युबेटर ते आपण पाहणार आहोत. या सर, कारण पाठीमाग सरांची मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे. हा, इकडे जे आहेत हे सगळे मेटलचे आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो. आणि या साईडला जी आहे ही सगळी आपली फायबरवाले मॅन्युफॅक्चरिंग. क्या बात. इथे हे छोटे इन्क्युबेटर आहेत, हा. 50 अंड्यांचे, 100 अंड्यांचे. हा. हे सगळे इन्क्युबेटर इथे बनवतो. हे सगळे ऑर्डरचेच. हा, हे सगळे इथून ऑर्डर होऊन, चेकिंग होऊन, पॅकिंग होऊन पुढे जाणार. फायबर बॉडीत, हा. आईस बॉक्स मध्ये रफ अँड टफ आहे. 8-10 वर्ष कसंही चालणार आहे, कसंही चालणार आहे 8-10 वर्ष. कारण की आता मी गेल्या 10-11 वर्षापासून सेल करतोय. सुरुवातीपासून हे प्रोडक्ट मी सेल करतोय. जे सुरुवातीचे शेतकरी ज्यांनी हे घेतलेलं आहे ते आजही वापरतायत. हा सर्वात मोठा प्लस पॉईंट आणि समाधान आम्हालाही तेव्हा वाटतं. आणि छोट्यातले छोट्या शेतकरी सुद्धा याला आरामात घेऊ शकतो. ज्यांच्याकडे मी म्हणतो 5च अंडी रोजची मिळत आहेत, 5च अंडी रोजची मिळतात. 6 दिवसात किती झाले? 30 अंडी झाले तुमच्याकडे. बरोबर आहे. 50 अंड्यांचा सुद्धा तुम्ही इन्क्युबेटर आहे आपल्याकडे. 50 अंड्याचा रोज 5-6 अंडे बस. त्या शेतकऱ्यासाठी सुद्धा आपण मशीन बनवतो की ज्यांच्याकडे बाबा 5-10 अंडीच रोजची मिळत आहेत, तेही आरामात इन्क्युबेटर घेऊन आपला व्यवसाय तोच कसा मोठा करायचा आरामात करू शकतात. हे छोटं आहे,
शेतकऱ्यांसाठी त्याची हाताळण्याची पद्धत कशी याच्यात थोडक्यात सांगा. आता बघा, आता हे जे समोर आहे हे आपलं जे विथ फॉगर 8900 वाला आहे. आता याचं हे इथे मॅन्युफॅक्चरिंग होत आहे, बरोबर. अच्छा, हे 8900 वाला आहे. याच्यात कसं आहे, तुमचं टेम्परेचर पण कंट्रोल होणार आहे, तुमची ह्युमिडिटी पण कंट्रोल होणार आहे, तुमचं ऑटोमॅटिक टर्निंग पण आहे आणि फॉगर पण आहे. सगळे फंक्शन जे त्याच्यात आहे ते ऑलमोस्ट सगळे फंक्शन या छोट्या मॉडेलला आपण दिलेत. अच्छा. आणि 8900 ला 100 अंड्यांची आहे आणि 7700 ला 50 अंड्यांची आहे. हे 7900 ला याच्यात पण तुम्हाला टेम्परेचर ऑटोमॅटिक मिळणार आहे आणि ह्युमिडिटी ऑटोमॅटिक, टेम्परेचर ऑटोमॅटिक आहे आणि टर्निंग ऑटोमॅटिक आहे. 2 फंक्शन ऑटोमॅटिक आहे. आणि असे ट्रे येणार याच्यात बघा. आता हे 2 ट्रे आहेत, 50 अंड्यांचे 2 ट्रे आहेत. हे याच्यावरती येतात आणि ऑटोमॅटिक टर्निंग होणार. एक ट्रे खाली बसतो, एक ट्रे वरती बसतो. गुड. आणि याच्यामध्ये 100 अंड्यांचं 7900 ला आहे. अच्छा. आणि 50 अंड्यांचं पण आहे 6700 ला. इथं 2 बल्ब लावले पाहिजे. 2 बल्ब लावले पाहिजे. असले पाहिजे 40 वॅट, 60 वॅट, 100 वॅट कुठलेही चालतात. फक्त 50, समजा तुम्ही 60 आणि 40चे लावत असाल तर एकही लावलेला चालतो, दोन्ही लावलेले चालतात. पण समजा 100चा लावत असाल तर एकच लावा, 2ची गरजच नाही. आणि जसं त्याच्यात मी सांगितलं, काही मॉडेलला 3000 बुकिंग अमाऊंट आहे, काहीला 5000 बुकिंग अमाऊंट आहे. त्याच्यात कसलंच बुकिंग अमाऊंट नाही. एकही रुपया द्यायचा नाही. तुम्हाला कुठलं पाहिजे फायनल करा सर. 7900 वाला पाहिजे, 8900 वाला पाहिजे, कोणाला 50चं पाहिजे, बाबा 6700 वाला पाहिजे, 7700 वाला पाहिजे. फक्त पत्ता द्या, सांगा सर मला ते 7900चं आवडलंय, पाठवून द्या, हा माझा पत्ता. लाईफ इन्क्युबेटर हॅचिंगचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय. एक फोन करा, बुक करा. मी म्हणतो चौकशी तर करा. तुम्ही विचार करताय की तुम्हाला कोंबडी पालन करायचंय, फोन करा. प्रचंड अनुभव आहे, कित्येक वर्षापासून ह्याच क्षेत्रात काम करत. कारण आपल्याला आतापर्यंतच्या प्रवासाचे टेक्निकल उत्तर नव्हते, सगळे प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला भेटले. त्यामुळे एक फोन करा आणि इत्तंभूत माहिती घ्या. आता माझ्याकडे अजून एक आहे किट, त्याला किट म्हणतात. समजा कोणाकडे 10च कोंबड्या आहेत, 10 कोंबड्या, फक्त 10 कोंबड्या, आणि त्यांना तो व्यवसाय करायचा आहे, त्यांना मोठं नाही घ्यायचंय, तर आपल्याकडे किट म्हणून पण आहे. हे आपण डिझाईन केलंय आणि आपल्याकडेच फक्त आहे हे. तर याच्यामध्ये बघा, एक ही किट आहे आपली. ही किट जी आहे ही फक्त आणि फक्त 1300 रुपयाला आहे. किती? फक्त 1300 रुपये. 1300 रुपयाची किट आहे आणि प्लस डिलिव्हरी चार्ज असतो याचा. फक्त 1300 रुपयाची किट आहे. 10 अंड्यांपासून 200 अंड्यांपर्यंत तुम्ही ज्याच्यात पाहिजे त्याच्यात फक्त याला इन्स्टॉल करायचंय. समजा माशाचा बॉक्स आहे, फिश बॉक्स, थर्माकोलचा बॉक्स, त्याच्यात फक्त आपल्याला काय करायचंय, हा फॅन, हे होल्डर आणि ही सेन्सर वायर आत गेली पाहिजे. एवढा फक्त एक छोटा होल करायचा, त्याच्यामध्ये हे ठेवून द्या. याची पूर्ण सेटिंग, वायरिंग सगळं होऊन आलेलं असतं. आपण थर्माकोलचा तयारी बी करू शकतो. थर्माकोलच्या बॉक्सला फक्त याला ठेवलं, तुमची मशीन झाली तयार. आणि तुम्हाला गरजेनुसार घ्या की बाबा मला 50 अंड्यांचं करायचंय, 20 अंड्याचं करायचं की 200 अंड्यांचं करायचंय, त्यानुसार फक्त बॉक्स आणि हे जोडा. स्वतः बॉक्स तयार करा आणि ठेवून द्या. क्या बात आहे. 1300 रुपये, फक्त 1300 रुपये. आणि याच्यात अजून एक आपण बनवलेला आहे, हा 1300चा तर आहे. हे ऑल इंडिया आपण देतोय, कॅश ऑन डिलिव्हरी देतोय, काही बुकिंग अमाऊंट नाही, काही नाही, काही नाही. अजून एक आहे. आता हे जे आहे याच्यामध्ये फंक्शन जास्त आहेत. याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोलर बरोबर तुमची ह्युमिडिटी कंट्रोलर आहे. आणि जो फॉगर मी सुरुवातीला दाखवला तो फॉगर पण येणार याच्या बरोबर. अच्छा. फक्त 2900 रुपयाला. हा पण तुम्ही 10 अंड्यांपर्यंत पासून 200 अंड्यांपर्यंत जेवढ्याचा बनवायचा बनवू शकता. सगळ्या सेटिंग, वायरिंग सगळं काही करून येणार आहे. फक्त बॉक्स घ्या, त्याच्यात जोडून टाका, तुमची मशीन झाली. पैसेही खर्च करायची नाही जास्त. एकदम 1300 रुपये. 1300 आणि हे 2900 प्लस डिलिव्हरीचा चार्ज आहे. आणि जिथे पाहिजे तिथे कॅश ऑन डिलिव्हरी, एकही रुपया देऊ नका. पूर्ण भारतात कुठेही मागवा, काहीच अडचण नाही. जो शेतकरी बाबा बजेट इश्यूमुळे एक व्यवसाय पुढे जाऊ शकत नाही, त्याला व्यवसाय करता येत नाही, हे करू शकता. इन्क्युबेटर मधले प्रकार, इन्क्युबेटर मधून काढलेलं पिल्लू आणि कोंबडी खालून काढलेलं पिल्लू, याचं टेक्निकल उत्तर आणि समर्पक पिल्ले कसे काढले पाहिजेत, टाइम मेंटेन कसा केला पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण इत्तंभूत पाहिल्या या व्हिडिओमध्ये आतापर्यंत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत नमस्कार.